तो खरंच रम्य असतात त्यांचं वातावरण. ते आपले माझे आमदार म्हणजे बघा काय झाडी काय डोंगर कशाच पद्धतीने सगळीकडे काय झाले आणि काय डोंगर. बद्रीनाथला जाते वेळेस या ठिकाणी बंडुकेश्वर रुद्रप्रयागच्या बाजूला सर्व कोसळल्यामुळे आम्हाला रात्री 12 वाजता प्रवास थांबवावा लागला. आणि ते एक पंजाबचे आपले गुरुदेव होते, त्या गुरूंच्या आश्रमामध्ये ज्याची योगायोग कसा असतो पहा, ज्यांची आमची ओळखही नाही, आम्ही त्यांना गुरु म्हणून होतो काही म्हणून होतो, परंतु आम्हाला रात्री 12 वाजता नित्यानंद महाराज म्हणून वाशिमचे महाराज आहेत, त्या महाराजांच्या ओळखीमुळे त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मुक्कामाची सोय झाली. आम्ही अशा या भयान डोंगरात, आता तुम्हाला जे दाखवतोय ना ते डोंगर, या भयान डोंगरामध्ये त्या गुरूंच्या आश्रमामध्ये राहिलो. त्यांनी या ठिकाणी रात्री 12, 12:15 12:30 दरम्यान आम्हा सर्व 20-25-30 लोकांना या ठिकाणी आश्रमामध्ये या ठिकाणी घेतलं. थंडी भरपूर होती, पाऊस चालू होता थोडा. नदीच्या कडाचा या ठिकाणी नदीचा खळाळता आवाज येत होता आणि अशा आवाजाची आम्हाला फॅनच्या गुरगुर आवाजाची या ठिकाणी सवय आहे, पण त्या आवाजातसुद्धा आम्ही या ठिकाणी इतकं थकलो होतो. जवळजवळ 200 ते 300 फूट खाली या ठिकाणी आम्हाला रस्त्यावरून खाली उतरून जाऊन त्यांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. परंतु देव असतो, तो माणसाला सहकार्य करतो, फक्त माणसाच्या भावना चांगल्या असल्या पाहिजे. आणि आम्हालासुद्धा त्या दिवशी हे वचनं जे संत लोक सांगतात, महात्मे लोक सांगतात, त्याची प्रचिती आली. आम्हाला रात्री 12 वाजता अचानकच पडलं, 10 वाजता या ठिकाणी तो रोड लागला आणि आम्हाला गाड्या थांबवायला लागल्या. आणि बंडुकेश्वरच्या अलीकड एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला या ठिकाणी त्या दगडावर जावा की छान निघते. त्यांच्या महाराजाच्या एक दिल्लीचे आहे, ते महाराज शिष्याचे. अगं दिल्ली पंजाबहून हे आपण आल्या रस्त्यानं ध्यान से देखेंगे तो पर्वत ऐसे दिख रहे हैं जैसे त्रिदेव एक साथ हों, ऐसा प्रतीत होता है. आप देख सकते हैं ये अलग अलग पहाड़ है, नाम तो जानकारी नहीं मुझे उसका क्या नाम है, उसका भी नहीं. शेमडी